उद्या निवडणुका आणि आज पुढे ढकलल्या जात आहेत हे चुकीचं आहे। निवडणूक आयोगाने कायद्याचा चुकीचा अर्थ लावला। निवडणुका रद्द करणं अत्यंत चुकीचं आहे। आयोगासमोर म्हणणं मांडणार मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। निवडणूक आयोगाने निवडणुकीचा दिलेला कार्यक्रम संशयास्पद आहे। अचानक निवडणुका पुढे ढकलण्याच्या परिणामांची जबाबदारी कोण घेणार? निवडणूक स्थगितीच्या निर्णयावरून बाळासाहेब थोरात यांची टीका। एक व्यक्ती म्हणतो माझ्याकडे नगरविकास खातं, माझ्याकडे भरपूर पैसा। हे फडणवीस आणि आयोगाला कळत नाही का? राऊतांचा सवाल। तर निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय नगरविकास खात्याचा नाही, फडणवीसांचं राऊतांना प्रत्युत्तर। प्रचारावेळेस कधी आरोप प्रत्यारोप केले नाही, तर स्थानिक निवडणुकांच्या प्रचारामध्ये विकासावरती बोललो। एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया। तू मोठा की मी मोठा, 3 पक्षांमध्ये यावेळेस स्पर्धा सुरू झाली आहे। संजय राऊतांचा हल्ला बोल, तर शिंदे सेनेचा कोथळा अमित शहाच बाहेर काढणार, राऊतांची टीका। राऊतांच्या वक्तव्याला काहीही अर्थ नाहीये, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचे संबंध चांगले आहेत, संजय राऊतांना शिरसाटांचं प्रत्युत्तर। लोकल लेव्हलला स्थानिक राजकारणामुळे महायुतीमध्ये मतभेद आहेत, मतभेदांवरूनच एकमेकांवरून विधान होत आहेत। चंद्रशेखर बावनकुळेंकडून महायुतीत सगळं आलबेल नसल्याचं स्पष्ट। शिंदेचे 35 आमदार फुटणार, आमदार फोडण्यासाठी रवींद्र चव्हाणांची नेमणूक, संजय राऊतांचा दावा। तर आमदार फुटतील या कल्पनेमध्ये राऊतांनी राहू नये, शिरसाटांचं राऊतांना प्रत्युत्तर। अनगरची निवडणूक पूर्णपणे बिनविरोध झाली आहे। अनगरच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणूक स्थगितीनंतर सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांची प्रतिक्रिया। शहाजी बापूंच्या कार्यालयामध्ये एलसीबी आणि निवडणूक आयोगाकडून व्हिडिओ रेकॉर्डिंग करत तपासणी। सांगोल्यामध्ये शहाजी बापू पाटील यांची उत्तर सभा संपताच पोलीस पथक कार्यालयात पोहोचलं, तर कारवाईनंतर शहाजी बापूंना अश्रू अनावर। पालकमंत्री जयकुमार गोरे आणि दीपक साळुंखे यांनी सभा संपताच मला घरात जेरबंद केलं, कार्यकर्त्यांच्या घरी धाडी टाकून त्यांना जेरबंद केलं। तपासणीनंतर शहाजी बापूंचा गंभीर आरोप। कुणी सत्तेत आहे किंवा बाहेर आहे यावरून धाड ठरत नसते, सूडबुद्धीनं कुठेही धाडी टाकल्या जात नाहीत। तक्रारी आल्यानंतर आमच्या कार्यकर्त्यांकडे देखील तपासणी केली गेली, देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया। कुठे कुठे लक्ष्मी दर्शन होतंय, निवडणूक आयोगानं दखल घ्यावी, पैशांचा एवढा वेळ खेळ हा आतापर्यंत झाला नव्हता। गुलाबराव पाटील यांच्या वक्तव्यानंतर 1 तारखेला लक्ष्मी येणार या वक्तव्यावरून संजय राऊतांचा हल्लाबोल। शहाजी बापू पाटील यांच्यावरील कारवाईची शिंदेंनी दखल घेतली, शहाजी पाटील यांच्यावरती झालेली तातडीची कारवाई योग्य नाहीये, संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया। तर शिंदेंना टार्गेट कराल तितकं ते उंचीवर जातील, शिरसाटांचं विधान। खाताना ऊस गोड लागला, आता तोच ऊस पेकाटात बसतोय, शहाजी बापूंच्या कार्यालयातील तपासणीनंतर अंबादास दानवेंचा टोला। सांगोलामध्ये भाजप शेकापच्या प्रचार कार्यालयाची एलसीबी पथक आणि निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाकडून तपासणी। रात्री उशिरा या पथकाकडून भाजप शेकाप यांच्या प्रचाराच्या कार्यालयाची करण्यात आली तपासणी। राणे विरुद्ध राणे संघर्ष होणं योग्य नाहीये, मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। मी चांगलं वागणाऱ्याच्या पाठीशी चुकीचा वागाल तर त्याला सांगणार, फडणवीसांकडून स्पष्ट। राज ठाकरे सोबत आल्यानंतर भाजपचा पराभव होणार, संजय राऊतांकडून विश्वास व्यक्त। बिहारनंतर आत्मविश्वास वाढला असेल तर काँग्रेसला वेगळं लढू द्या, संजय राऊतांकडून स्पष्ट। तर भाजप हाच मुंबईचा खरा शत्रू असल्याचा राऊतांचा हल्लाबोल। भाजप आणि शिवसेना पक्षातील कटुता संपवण्यासाठी दिल्लीतील नेतृत्व मध्यस्थी करणार, सूत्रांची माहिती। नगर परिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीत दोन्ही पक्षांमधील वाद विकोपाला, अशात महापालिकेमध्ये फटका बसू नये म्हणून दिल्लीतील नेते मध्यस्थी करणार असल्याची सूत्रांची माहिती। राज्यातील जवळपास 30 नगरपरिषदांमधील निवडणुका पुढे ढकलल्या, न्यायालयीन याचिका प्रलंबित असल्याने निर्णय। बारामती, महाबळेश्वर, पुणे, सातारासह 25 नगरपालिकांचा यात समावेश। नगर परिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणूक प्रचाराचा आजचा शेवटचा दिवस। उद्या 246 नगर परिषदा, 42 नगरपंचायतींसाठी मतदान प्रक्रिया, तर 3 तारखेला निकाल जाहीर केला जाणार। कागल नगरपालिका निवडणुकीतून ठाकरेंच्या सेनेच्या शारदा नागरोळे यांची माघार, तर नागरोळे यांच्या मंत्री हसन मुश्रीफ आणि समर्जित घाटगे यांच्या आघाडीला पाठिंबा। तर अचानक दिलेल्या पाठिंब्यामुळे ठाकरेंच्या सेनेत मोठी खळबळ। शिराळा नगरपंचायत प्रभाग 4 मधील नगरसेवक पदाची निवडणूक ही लांबणीवर। नगरसेवक पदासाठी आता 20 डिसेंबरला मतदान होणार, तर 21 डिसेंबरला निकाल लागणार।
मी जेलमध्ये होतो तेव्हापासून हा आजार सुरू झालाय. सरकारला विरोधकांना जेलमध्ये टाकायला चांगलं वाटतं. संजय राऊतांची टीका. मी लवकरच बरा होऊन मैदानात उतरेन. संजय राऊतांचं वक्तव्य. अकोल्याच्या अकोटमधील एमआयएमच्या नगरसेवक पदाच्या महिला उमेदवाराच्या पतीवर जीवघेणा हल्ला. 3 जणांकडून हल्ला झाल्याची माहिती. पोलिसांकडून 3 हल्लेखोरांचा शोध सुरू. राजेश तेलगोटे असं जखमी झालेल्या उमेदवाराच्या पतीचं नाव. भाजपकडून प्रचाराचा धडाका. सकाळपासून महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंच्या बैठकांचं सत्र सुरू. तर महादुला येथे बावनकुळेंचा गावभेटी दौरा. तर मौदा, कामठी आणि येरखेडा या ठिकाणी जाहीर सभा. निवडणुकीवेळेस चेकपोस्टवरील ड्युटीमुळे वाशिम रिसोडमधील शिक्षकांमध्ये नाराजी. निवडणूक स्थगित झाल्यामुळे शिक्षकांना 20 डिसेंबरपर्यंत चेकपोस्टवर तैनात राहावं लागणार. विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होणार असल्याची शिक्षकांची संतप्त प्रतिक्रिया. भंडाऱ्याच्या तुमसरमध्ये नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराने ध्वनी प्रदूषण झाल्याबद्दल मागितली माफी. अभिषेक कारेमोरे यांनी प्रचारादरम्यान झालेल्या ध्वनी प्रदूषणामुळे नागरिकांना झालेल्या त्रासाबद्दल जनतेची माफी मागितली. पुणे पालिका निवडणुकीसाठी दोन्ही राष्ट्रवादीने एकत्र यावं. दोन्ही पक्षातील एका गटाचं म्हणणं. पवारांच्या वाढदिवसाचं औचित्य साधत घोषणा होणार. सूत्रांची माहिती. यासाठी वरिष्ठ नेते पुढाकार घेणार असल्याची माहिती. तर दोन्ही एनसीपी एकत्र येण्यास प्रशांत जगतापांचा मात्र विरोध. माळेगावच्या निवडणुकीमध्ये मुस्लिम समाजाला प्रतिनिधित्व दिलं नाही म्हणून त्याचा राग निवडणुकीवरती काढू नका. अजित पवारांचं आवाहन. मी नगरपालिका निवडणुकीमध्ये तुम्हाला संधी देणार. अजितदादांचं आश्वासन. उद्धव ठाकरेंनंतर राज ठाकरे धारावीसाठी मैदानात उतरणार असल्याची माहिती. 7 डिसेंबरला धारावीतील कामराज स्कूल मैदानात सर्वपक्षीय सभा होणार. धारावी बचाव समितीकडून जाहीर सभेचं आयोजन. धारावी बचाव समिती राज ठाकरेंची भेट घेणार. पुनर्विकास प्रकल्पातून अनेकांना डावललं जात असल्याचा आरोप. आमदार माऊली कटकेंच्या वाहनानं मुलीला धडक दिल्याची माहिती. शिरूर तालुक्यातील बोरहाडे मळावरती इथं एका जणाला उडवलं. अपघातात मुलीला दुखापत झाल्याची माहिती. माऊली कटके हे शिरूरचे राष्ट्रवादी आमदार आहेत. आजपासून नागपूरमध्ये महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचं कामकाज सुरू. नागपूरमध्ये 8 डिसेंबरपासून हिवाळी अधिवेशन. त्यासाठी सचिवालयाचे 500 पेक्षा जास्त अधिकारी कर्मचारी नागपुरात दाखल. आज कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत अधिवेशनाचा कालावधी निश्चित केला जाणार. शेतकरी कर्जमाफीसाठी 5,900 कोटींच्या तरतुदीची शक्यता. राज्य सरकारचा पुरवणी मागण्यांद्वारे प्रस्ताव. तर पुरवणी मागण्या मंजूर झाल्यास 6,56,000 शेतकऱ्यांना लाभ मिळू शकणार. नागपुरातील उपमुख्यमंत्री शिंदेंच्या शासकीय बंगल्यावरती पहिल्यांदाच लिफ्ट. 2 माळ्यांच्या बंगल्यावरती अत्याधुनिक लिफ्ट. उपमुख्यमंत्री कार्यालयाच्या मागणीनुसार सार्वजनिक बांधकाम विभागानं लिफ्ट लावली. मंत्र्यांचे बंगले सज्ज करण्यासाठी 24 तास काम सुरू. बीडमध्ये ऊस उत्पादकांना कारखान्याच्या अधिकाऱ्यांकडून दम. कारखान्याचा गाडीची हवा सोडायचा दम आहे का? अधिकाऱ्याची ऊस उत्पादकांना धमकी. तर शेतकऱ्याला दम देतानाची कथित कॉल रेकॉर्डिंग व्हायरल. TV9 मराठी या कॉल रेकॉर्डिंगची पुष्टी करत नाही. पुणे महापालिका निवडणुकीसाठी भाजपकडून जय्यत तयारी. पुढच्या आठवड्यामध्ये शहर भाजपची कोर कमिटीची बैठक. बैठकीमध्ये नेमका प्रवेश कोणाला द्यायचा यावर चर्चा केली जाणार. खासदार ओमराजे निंबाळकरांकडून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भाषणाची मिमिक्री. ओमराजे निंबाळकरांनी उडवली शिंदेंच्या भाषणाची खिल्ली. तर एकनाथ शिंदेंनी भर सभेत उदय सामंतांना केलेल्या फोनवरून टीकास्त्र. कराड नगरपालिकेच्या निवडणुकीतील यशवंत विकास आणि लोकशाही आघाडीचा प्रचार शिगेला. माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या उपस्थितीमध्ये सांगता सभा संपन्न. जळगावच्या नशिरादाबाद या ठिकाणी भाजप आणि सेनेच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ रॅलीमध्ये मंत्री गुलाबराव पाटील आणि आमदार सुरेश भोळे सहभागी. गुलाबराव पाटलांचं कार्यकर्त्यांकडून जोरदार स्वागत. भंडारामध्ये गोविंदा, तुषार कपूर आणि झरीन खान यांचा रोड शो लक्षवेधी ठरला. अश्विनी भोंडेकर यांच्या प्रचारार्थ आमदारांच्या वतीनं रोड शोचं करण्यात आलं होतं आयोजन. सोलापूरच्या कुर्डुवाडीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेकडून मशाल हाती घेत शक्ती प्रदर्शन. तर जिल्हा प्रमुखासाठी धनंजय डिकोळे आणि नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार जयश्री भिसेंच्या नेतृत्वाखाली मोर्चाचं आयोजन. नशिराबाद येथे जाहीर सभेच्या ठिकाणी जादूगाराच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून नागरिकांना प्रभावित करण्याचा प्रयत्न. तर उमेदवारांच्या प्रचारासाठी जादूगाराच्या कार्यक्रमाची अनोखी शक्कल.
धारणी नगरपंचायतीमध्ये अपक्ष उमेदवार कमल सिंग बैस ठाकूर यांचा भाजप उमेदवार सुनील चौधमल यांना पाठिंबा। अमरावतीच्या धारणी नगरपंचायत निवडणुकीमध्ये काँग्रेस आणि भाजपमध्येच काटेकी टक्कर। जळगावमध्ये 12 प्रभागांमध्ये निवडणुका पुढे ढकलल्या। भुसावळ, पाचोरा, अमळनेर, वरणगाव, यावल आणि सावदामधील 12 प्रभागांच्या निवडणुका पुढे ढकलल्या। 4 तारखेला जिल्हाधिकारी पुन्हा निवडणूक कार्यक्रम जाहीर करणार। भंडारामध्ये नगर परिषद निवडणुकीत अनियमितता, 5 कर्मचारी पोस्टल बॅलेट विना मतदानापासून वंचित। नगर परिषदेची निवडणूक निर्णय अधिकारी आणि सहाय्यक अधिकारी यांनी आवश्यक प्रक्रिया वेळेत पूर्ण न केल्यानं मतदानापासून वंचित राहणार। महत्वाची बातमी आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये मनसे पदाधिकारी अंबादास दानवेंच्या भेटीला गेलेले आहेत। मनसे पदाधिकाऱ्यांकडून अंबादास दानवेंची भेट घेण्यात आलेली आहे आणि या भेटीमध्ये आगामी निवडणुकांसंदर्भात काही चर्चा झाली आहे, काही बघणं अतिशय महत्वाचं असेल। छत्रपती संभाजीनगरमध्ये मनसे पदाधिकाऱ्यांनी अंबादास दानवेंची भेट घेतली आहे। हे दृश्य आपण बघत आहोत। छत्रपती संभाजीनगरमधील जे मनसेचे पदाधिकारी आहेत, कार्यकर्ते आहेत, ते अंबादास दानवे यांच्या कार्यालयामध्ये त्यांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत आणि निवडणुकी संदर्भातच या ठिकाणी चर्चा केली जात असल्याचं कळतंय। मुंबईच्या कुर्ला एल वॉर्डमध्ये 6834 मतदारांचे चुकीच्या प्रभागामध्ये वर्गीकरण। अनिल गलगली यांची दुरुस्तीची मागणी। सहाय्यक आयुक्तांकडे लेखी निवेदन देत चूक दुरुस्त करण्याची मागणी। करमाळा नगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने पोलिसांचा रूट मार्च। कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी संपूर्ण शहरातून पोलिसांचा रूट मार्च। डोंबिवलीतील सावित्रीबाई फुले नाट्यगृहाची रवींद्र चव्हाणांकडून पाहणी। काम ठरलेल्या वेळेत पूर्ण करा, रवींद्र चव्हाणांच्या ठेकेदारांना सूचना। 6 महिन्यामध्ये काम पूर्ण करून नाट्यगृह खुलं करण्याचा चव्हाणांचा निर्धार। 5 डिसेंबरला नंदुरबार जिल्ह्यातील सर्व शाळा बंद राहणार। फेब्रुवारी 2013 पूर्वी नियुक्त झालेल्या शिक्षकांना टीईटीतून सूट मिळावी या मागणीसाठी शिक्षक संघटना चांगल्याच आक्रमक। नाशिकच्या तपोवनमधील मुद्दा गाजत असताना झाडं लावण्याचं काम सुरू। नाशिक मनपाकडून 14 ते 15 ठिकाणी नवीन झाडं लावण्याचं काम सुरू। एका झाडाच्या बदल्यामध्ये 15 झाडं लावण्याचे प्रशासनाचं आश्वासन। कल्याणमध्ये ब्लॅकमेल करून महिलेवरती अत्याचार करणारा राजकीय पदाधिकारी प्रियकर अखेर गजाआड। लग्नाचा आमिष, बलात्कार, मोबाईल हॅकिंग तसेच अश्लील व्हिडिओंचा वापर करत केले होते अत्याचार, तर अखेर 1.5 महिन्यांच्या पाठलागानंतर आरोपी विनीत गायकरला अटक। बुलढाण्याच्या जळगाव जामोदमधील नुकसानग्रस्त शेतकरी अद्यापही मुदतीपासून वंचित, तर नुकसान भरपाई आणि शेतीला संरक्षक भिंत बांधून देण्याची शेतकऱ्यांची मागणी। वाशिम जिल्ह्यातील रब्बी हंगामाने यंदा शेतकरी वर्गाचा आत्मविश्वास पुन्हा वाढवला। समाधानकारक पावसामुळे मोठ्या प्रमाणामध्ये गहू पिकाची पेरणी, तर यावर्षी हवामानानं साथ दिल्यानं रब्बी हंगाम चांगला होणार, शेतकऱ्यांची प्रतिक्रिया।